गुरला असेल, सावंतवाड असेल, दोडामार असेल, जे आमचे ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढवत आहेत, त्या सर्वांचा पाठिंबा, त्यांना मतदानासाठी मदत करणं, त्यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवणं, हे सर्व आम्ही विविध माध्यमातून करत आहोत. आज माटणे जिल्हा परिषद मतदारसंघामधून मी उभं राहिल्यानंतर आज चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी लोकांचं सहकार्य लाभत आहे. आज जर माटण्यामध्ये जर गेलो तर लोक म्हणतात की 25 वर्ष ज्यांनी सतत सत्ता भोगली ते मात्र आमच्या कधीही सुखदुःखामध्ये नसतात, आमच्या प्रश्नामध्ये नसतात. आरोग्याचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल, त्या ठिकाणी बेरोजगारीचा प्रश्न असेल, शेती अवजारांचा प्रश्न असेल, आजपर्यंत कुठचाही लाभ आम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिलेला नाही. आणि दोडामार तालुक्यामधील मणेरी पंचायत समितीमध्ये मी ज्यावेळी पंचायत समिती सदस्य होतो तर सर्वात जास्त घरकुलं ही त्यावेळी माटणे गावामध्ये मी केलेली होती. आणि काल गेल्यानंतर मी बघितलं की ज्या घरांची मी भूमिपूजन केलेली होती ती अत्यंत आनंदाने माझ्या ठिकाणी स्वागत त्यांनी केलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, लोकांना आता खऱ्या अर्थानं कळायला लागलंय की आपला कोण आणि दुसरा कोण. त्यामुळे मला खात्री आणि विश्वास आहे, मी आजपर्यंत माटणेच नव्हे की दोडामार तालुक्यामध्ये केलेल्या कामाची पोचपावती सर्व माझ्या उमेदवारांना मिळणारच आहे. मात्र माटणे मतदारसंघाचा जर उल्लेख करायचा म्हटला तर ज्यांनी आजपर्यंत सर्वांची फसवणूक केलेली आहे तर त्या सर्वांना धडा देण्याचं काम आज खऱ्या अर्थानं मतदार निश्चितपणे करतील याचा मला विश्वास आहे. समोरील उमेदवार कुठल्या पद्धतीनं, कशा पद्धतीनं माया जमवलेली आहे, धनशक्ती जमवलेली आहे, ह्याच्याबद्दल आम्हाला आज तरी काही बोलायचं नाही आहे. मात्र आज सुज्ञ जनता आहे, जनतेला कळत आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की इथली जनता ही अत्यंत स्वाभिमानी आहे. दुसऱ्याचे पैसे घेऊन अजिबात मतदान करणारी नाही आहे. सुशिक्षित आहे. इथं अनेक शाळा आहे, इथं ह्या परिसरामध्ये अनेक हायस्कूल आहेत. ते मला खात्री आणि विश्वास आहे या सुशिक्षित सर्व वर्गाचा, कष्टकरी शेतकरी वर्गाचा, प्रामाणिक युवकांचा निश्चितपणे फायदा होईल. धनशक्तीचा कितीही वापर केला तरी मात्र इथली स्वाभिमान जनता आपलं मत अजिबात विकणार नाही याची मला खात्री आणि विश्वास आहे. एकूण या अनेकांनी हा विषय माझ्याशी दूरध्वनीवरून प्रत्यक्ष बोलून या ठिकाणी बोललेला आहे. दोडामारचे पोलीस अधिकारी खोपटे साहेब यांची सुद्धा माझी ह्याबाबत चर्चा झालेली आहे. मी त्यांना सांगितलेलं की पोलीस बंदोबस्त आवश्यक तो त्या मतदारसंघामध्ये ठेवा, नाहीतर जसे जसे निवडणुकीला दिवस कमी राहतील तसं जसं दहशतवाद त्या परिसरामध्ये वाढत जाणार आणि संपूर्ण डोकेदुखी ही दोडामार तालुक्यामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी होणार आहे. ते माझ्या सुद्धा सूचनेची दखल त्यांनी घेतलेली आहे. उमेदवारांनी तक्रार दिलेली आहे आणि आवश्यक तो तपास चालू आहे. मी तुम्हाला एकच सांगतो, दहशत आणि दादागिरी दोडामार तालुक्यामध्ये कोणाचीही चालणार नाही, चालू देणार नाही, अशा प्रकारचं आम्ही आश्वासन आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी देत आहोत. महाविकास आघाडीमध्ये पहिल्यांदा उमेदवारी अर्ज भरत असताना आपले लोकनेते, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश भाईंचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन आम्ही घेतलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं दोडामार तालुक्यामध्ये आम्ही ह्या सर्व निवडणुका लढवत आहोत. त्यांचे तालुकाध्यक्ष सन्माननीय प्रदीपजी चांदेलकर आज तीनही मतदारसंघामध्ये पायपीट करत आहेत. त्यांचे कार्यकर्ते या ठिकाणी पायपीट करत आहेत. आणि महाविकास आघाडीमार्फत ज्यावेळी 2.5 वर्षाचं सरकार होतं त्या काळामध्ये केलेलं काम आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कशाची गरज आहे हा सुद्धा विचार आम्ही प्रामाणिकपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. लोकांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा प्रश्न येणाऱ्या काळामध्ये आढळ MIDC असेल, अनेकांनी सांगितलं की 100 उद्योगधंदे ह्या ठिकाणी आणू, पायाभरणी करू वगैरे वगैरे सर्व नाटकं झाली, मात्र एकही उद्योग ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं आढळीमध्ये आलेला नाही. लाईटचा प्रश्न आहे, ज्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचे शेतकरी समोर आहे. अनेक विजेच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागतं. तालुक्यामध्ये अनेक शाळा हे शून्य शिक्षित शाळा होत्या, त्यावेळी सुद्धा त्या शाळेला शिक्षक देण्याचं काम आम्ही आमच्या पैशातून केलेलं आहे. त्यावेळी सुद्धा आम्ही कुठच्याही प्रकारचा विचार केला नाही. माझी मुलं शिकली पाहिजे हा अभ्यास या ठिकाणी केला. माटणेसारख्या गावामध्ये तुम्ही गेलात, माटणेसारखं जे हायस्कूल आज पूर्ण डेव्हलप झालेलं आहे, असं डेव्हलप झालेलं हायस्कूल तालुक्यामध्ये कुठंच नाही आहे. आमचा संघर्ष हा सर्वसामान्य जनतेसाठी आहे, जनतेला न्याय देण्यासाठी आहे. त्यामुळे निवडणूक हे काही महत्त्वाचं कारण असू शकत नाही. जनतेला एवढंच आहे, जो आमच्यासाठी संघर्ष उभा केला त्यांच्या मागे आम्ही निश्चितपणे उभे राहू, अशा प्रकारचा आशावाद मला